आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करू इच्छितो की आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. त्याचबरोबर मी आदरणीय आणि पिंटू स्पोर्ट्स मुटकलवाडीचे धुरंदार जोडी A1 जोडी म्हणून आपण करण जोशी A1 जोडी म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आनंदा मुगदुम आणि संतोष मुगदुम, महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणारे आपले परममित्र. या दोन्ही बंधूंना मी मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करतो, आपण यायचं आहे. हॅलो थावडे टीम, खूप वेळ घेत आहे आपल्याला. खूप थोडा सर्व टीमने स्पीडअप घ्यावा लवकरात लवकर. दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार दिला जाईल. आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आपल्या खेळाडूंची नावं आम्हास अपरिचित असल्यामुळे समालोचन कक्षाला व्यत्यय निर्माण होऊ शकतो, याची नोंद घ्या. पंचांनाही पुकार दिला जाईल. सामना त्वरित चालू करून घ्या. आपण टायमर झोनच्या पद्धतीने सामने खेळवतोय. अमेनी संघाकडून स्ट्रायकर फलंदाज दोन्ही आपणास पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो संजय. नॉन स्ट्राईकला आपण विशाल पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय कैलास. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पाहायचं आहे. आपण सकाळच्या सत्रापासून 2 सामने पाहिले, परंतु ज्या ज्या संघाने खरोखरच चांगला खेळ केला त्यांनी मात्र आपला विजयाचं वर्चस्व कायम ठेवलं. थर्डमॅन झोनला चेंडू जातोय आणि एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. अमेनी संघासाठीचं आत्ता मात्र एक अचूक टप्प्याची गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. खरोखरच फलंदाजाला मिस करून चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची संगता होते. खरोखर एक चांगल्या स्पर्धेचं संयोजन पर्व पहिलं असलं तरी सर्व तालुक्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी कलंदर भाईंनी खरोखरच एक उत्तम संकल्पना त्यांच्या माध्यमातून हा उत्कृष्ट असा झेल आणि फलंदाजाला माघारी परतावा लागेल. पहिला धक्का अमेनी संघासाठीचा आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल बॅक टू दी पॅव्हिलियन. पिंटू 11 करंजुसी संघाची A1 जोडी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी असेल, शाहूवाडी विभागात कित्येक स्पर्धा आपल्या नावावरती खरोखरच सर्व क्रीडा रसिकांचा आनंद द्विगुणित करणारे हे बंधू आता आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती. मी आयोजन संयोजन कमिटीच्या माध्यमातून खरोखरच त्यांना सन्मान केला जाईल, कारण तुम्ही कायमस्वरूपी आणि हा पंचांचा कॉल होता. हा चेंडू जातोय सीमापार षटकार. आनंद मुगदुम यांचा जरा टाळ्या होत्यात मित्रांनो. खरोखरच आजची जरी हार असली तरी तालुक्यातील सर्व क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी ही A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणारं निस्वार्थी निथळ मनाचे कार्यकर्ते म्हणून काम करणारी व्यक्तिमत्व, क्रीडा क्षेत्रात स्वतःला झोकून देणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. मोहम्मद मिया डांगे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना माईची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांच्या समवेत रमेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते संतोष पाटील यालाही प्रेमाची शॉल, संतोष मुगदुम
प्रेमाची शॉल आणि माईचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. मित्रांनो जरा टाळ्या व्हायला हव्यात. पश्चिम महाराष्ट्रातील एक A1 जोडी आयकॉन म्हणून आत्ताच त्यांची निवड झाली आहे. टाळ्यांची कंजूसी करू नका. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना उत्तमरित्या अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती कैलास याची. कैलाशी राणा शिवचंद्र मोळी खरोखरच आपल्या संघासाठी एक शिव पर्वतावरून आपली कला कौशल्य पारंगत असणारा हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पंचांकडून मात्र स्वरचेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 बाद 8. पुनश्च एकदा पंचांकडून स्वरचेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ते 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. खरोखरच शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आपण हा सोहळा पाहतोय. पर्व पहिलं असलं तरी खरोखरच आपल्या सर्व खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ज्या मित्र परिवाराने खरोखरच रात्रीचा दिवस गेला हे स्वप्न सत्यात उतरवलं त्या सर्वांसाठी खरोखरच मनस्वी मी ॲज अ समालोचक राज कस्तुरे मनस्वी त्यांचं आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा चेंडू जातोय सीमापार चौकार 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 13 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. आपल्याला एक चांगली खरोखरच उत्कृष्ट असं गोलंदाजी पाहायला मिळते. सामना थोडा स्पीडअप ठेवा. उर्वरित आजच्या सत्रातील सामने आपणास खेळवायचे आहेत. पुनश्च एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक मात्र स्थिरावलंय. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु दुसरा चेंडू निर्धाव असा त्याने मारा केला तो मनोज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र खरोखरच या षटकामध्ये गोलंदाज वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळतोय. खरोखरच फलंदाज तितक्या तोलामोलाचा असेल तर त्यालाही रोखण्यात मी यशस्वी ठरेल याची खरोखरच नजाकत पेश करताना गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पंचांकडून मात्र स्वैरचेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या मुनाफा मात्र संघाला मिळेल. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती संघाच्या धावा पाहायला मिळतात. त्यात 2 बाद 14 2 लॉस 14. आणि आपण पाहतोय खरोखरच 450 ते 500 किलोमीटरवर घराघरात या सामन्याची रंगत संगत पोहोचवण्यासाठी MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा सोहळा सर्व मनमुराद आनंद नक्कीच. आणि खरोखरच आपले समीरभाई हेही दुबईवरून या सामन्याचा आस्वाद नक्कीच घेत असतील. आदरणीय मान्यवर आपणाला व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. खरोखरच शाहूवाडी तालुक्यातील एका डोंगराळ दऱ्या कपारीच्या कुशीत वसलेले हे गाव म्हणून आपण ऐनवाडी धनगरवाडी पाहतो.
पण प्रामुख्याने क्रिकेटबद्दलचं अविरत असणारं प्रेम, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची क्षमता, या गावातील सर्व खरोखरच मान्यवरांचं नव्हे सर्व आदरणीयांचं कौतुक करावं तितकं कमीच. आपल्या तालुक्यातील खेळाडूंना आणि खरोखरच त्यांना मोक्याचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आदरणीय मान्यवर आणि त्या गावचे सर्वच नागरिक कायम अग्रेसिव्ह असतात. त्यांचंही या स्पर्धेदरम्यान आपण कौतुक करायला हवं. आपण पाहूया स्ट्रेट ड्राईव्हचा चेंडू फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 16. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 16. तत्पूर्वी खरोखरच शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या असोसिएशनचे विद्यमान आणि खरोखरच ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी संयोजनसाठी मोलाची भूमिका निभावली ते म्हणजे संस्थापक अजित पाटील सोंडोलीकर, त्याचबरोबर माजी अध्यक्ष प्रशांत पाटील कडवेगावचे सुपुत्र, त्याचबरोबर या संस्थेचे असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील पळसवडे, या मान्यवरांचंही कौतुक करावं लागेल. संघासाठीचं 3रं षटक हाताळतोय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. आपणाला पाहायला मिळतोय संघासाठीचं 3रं षटक हाताळतोय सागर. आपण मर्यादित षटकाचे सामने खेळत असताना खरोखरच आपणास जर प्रतिस्पर्ध्यावरती वर्चस्व निर्माण करायचं असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. आणि हा खरोखरच एक खणखणीत चौकार सीमापार आणि 4 धावेने खरोखरच संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 20. समीर एक आक्रमक पावित्रा घेणारा फलंदाज पाहायला मिळतोय आपणास. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी अमेनी संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला स्ट्राईक एंडला फलंदाज. आता मात्र समीरने आकर्षण निर्माण केलंय, परंतु तितकाच आकर्षण निर्माण करतोय का, आणि हा झेल बाद होतोय. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. स्पोर्ट्सचे संघमालक संतोष जाधव साहेबांचं खरोखरच मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आदरणीय जाधव साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत करायचं आहे. आपलं आवर्जून एक खरोखरच अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल तुमचं संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आता खरोखरच चांगला फटका, परंतु फटका जाईल सीमापार. चौकार 4 धावेनी संघाचं धावफलक मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल 24 धावा. डोंगर नक्कीच उभा करावा लागेल, कारण मर्यादित षटकांचे खरोखरच सामने खेळत असताना गोलंदाजावरती कायम फलंदाजांनी वर्चस्व निर्माण केलंय. ते या अगोदरच्या सामन्यादरम्यान आपण पाहिलं संदीप वल्लांकडे नावाचं एक मुटकेश्वर स्पोर्ट्सचं एक वादळी स्फोटक खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्याचा विजयी त्यांनी पहिल्याच षटकात विजय प्राप्त केला. श्री स्पोर्ट्स संतोष जाधव साहेबांचा सत्कार इब्राहिम डांगे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. खरोखरच डांगे साहेब म्हटलं तर आपल्या शाहूवाडी पश्चिम विभागातील एक अग्रगण्य ठरणारं नाव आपण पाहिलं ते म्हणजे खरोखरच मोहम्मद मिया. आपण त्यावेळेला पाहायचो गुट्याच्या शर्यती, त्यावेळेला डांगे हे नाव अग्रगण्य होतं. आपण कित्येकदा शाहूवाडी पश्चिम विभागात पाहिलं. तितकं चांगलं असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खरोखरच तरुण वर्गाला कदाचित मोहम्मद मिया माहीत नसेल, पण
आपल्या गुट्ट्याच्या शर्यतीमध्ये डांगे अग्रगण्य असणारं नाव आपण कित्येक वर्ष गाजत असताना पाहिलंय. त्यांच्या रेड्या जोडीच्या नावावरती आम्ही कित्येकदा पाहत आलोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 26 धावा. 3 बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल आपणाला. संघासाठीचं शेवटचं षटक आपण पाहू कोण हाताळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजी ट्रॅकवर उत्तम पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 75. आत्ता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आणि चेंडूची दिशा मात्र 4 मध्ये परिवर्तित करण्यात मध्ये फलंदाज यशस्वी. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 30 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स मिळते. फलंदाज संजय याच्या माध्यमातून. स्ट्रायकर ओपनर फलंदाज होता. एका बाजूने खरोखरच संघाची पडझड होत असताना मी माझ्या संघासाठीचा मोक्याच्या क्षणी पूरक कामगिरी करेल. मी माझ्या संघाला 100% मोलाचं माझ्या फलंदाजीच्या शैलीतून योगदान देईल. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे भैरदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी अमेनी संघाचा फलंदाज संजय. खरोखर संजय हे नाव या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतंय. तितकंच चेंडूला प्रोटेक्शन मिळालं परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र 2 फलंदाज मध्ये पाहायला मिळालं. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ते 32. आत्ता मात्र चेंडूला खरोखरच सन्मान केला परंतु आता संजयला माघारी परतावं लागेल. उत्तमरित्या झेल टिपला. तत्पूर्वी फलंदाजी करणाऱ्या संघालाही नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर तो 38 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेपर्यंत दुसरा फलंदाज इन झाला पाहिजे याची नोंद घ्यायला हवी. खरोखरच प्रामुख्याने मी तरुण वर्गाला नक्कीच सांगू इच्छिन कारण शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेटला खरी एकमेव संजीवनी देणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर कलंदर मोहम्मद कुरेशी यांच्याकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. आता मात्र गोलंदाज वर्चस्व निर्माण करतोय. निर्धाव चेंडू धावफलक स्थिरावतोय. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय. भैरदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी अमेनी वर्सेस भैरवनाथ स्पोर्ट्स धावडे दरम्यान आपण हा सामना पाहतोय. छपळाई कुठे कामी नाही आली. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. अजून एक सफलता मिळते ती भैरवनाथ स्पोर्ट्स धावडे संघाला. आपण पाहतोय दादा चषक 2024 पर्व पहिला आपण पाहतोय. फलंदाज जरा त्वरित पाठवा मित्रांनो. 4 षटकं आपल्याला 20 मिनिटात हाताळायची आहेत याची नोंद घ्या. आयोजन संयोजन कमिटीला एवढा मोठा तुमच्यासाठी हक्काचा व्यासपीठ निर्माण करून दिलाय. त्या व्यासपीठाला आकार देण्यासाठी तुम्ही तितकेच तोलामोलाचे भागीदार आहात, साथीदार आहात, हेही महत्त्वाचं आहे. आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एका धावेचा मुनाफा नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलकावरती पाहायला मिळते 33 धावा आणि 4 षटकात जिंकण्यासाठी भैरवनाथ स्पोर्ट्स धावडे संघाला 34 धावा कराव्या लागतील. धन्यवाद डीजे. आणि यानंतरचा होणारा सामना श्री पावनाई स्पोर्ट्स विरळे वर्सेस लक्ष्मण 11 अंजूर जांभूर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉसच्या मंचावरती यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना श्री पावनाई स्पोर्ट्स विरळे वर्सेस लक्ष्मण
11 जांभूर दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. खरोखरच आपण हे पर्व पहिलं पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी व श्री निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगळे देऊळवाडी यांच्या आयोजित स्वर्गीय मोहम्मद कासम कुरेशी माजी पोलीस पाटील धनगरवाडी यांच्या स्मरणार्थ दादा चषक 2024 पर्व पहिलं. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय श्री पवनाई स्पोर्ट्स विरळे संघाने आणि लक्ष्मण 11 जांभूर संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस ख्या बॉसच्या मंचावरती यायचं आहे. आपण पाहतोय दादा चषक शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय अजित पाटील सोंडोलीकर, त्याचबरोबर शाहूवाडी तालुका असोसिएशनचे माजी अध्यक्ष, खरोखरच गेली 4 ते 5 वर्ष सातत्याने या असोसिएशनसाठी आपली परिपूर्णता कामी लावणारं व्यक्तिमत्व प्रशांत पाटील कडवेकर, त्याचबरोबर या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय संदीपजी पाटील पळसवडे गावचे सुपुत्र यांचंही खरोखरच मनस्वी हार्दिक आभार. कारण तुम्हा सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून तालुक्यातील होतकरू आणि तरुण वर्गाला नवीन दिशा आणि खरोखरच क्रिकेट बद्दलचं असणारं प्रेम निर्माण करण्यासाठी तुम्ही हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलात, त्याबद्दल तुमचं मनस्वी हार्दिक अभिनंदन. आणि आपण पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या मंचाकडे वळू. आमचे साथी समालोचक आता नाणेफेकी घेतील विरळे वर्सेस जांभवडे संघादरम्यान. चला श्री पवनाई स्पोर्ट विरळे आणि लक्ष्मण 11 जांभूर या दोन संघामध्ये केला जाईल टॉस. चला वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो, तुमच्यापर्यंत एक आठवडा अगोदर लॉट्स पोहोचलेले आहे, त्यामुळे आपण इनिंग मध्ये कंपल्सरी टॉस या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय मुराद कुरेशी साहेबांच्या शुभास या ठिकाणी केला जाईल टॉस. एका बाजूला हेड एका बाजूला टेल आणि कॉल कोणाचा असेल? लक्ष्मण 11 जांभूर या संघाचा कॉल आहे. हेड इज कॉल. हेड आलाय, टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय खूप महत्वाचा, जास्त वेळ घेणार नाही. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आज लीग स्पर्धेसारखं हे आयोजन दादा चषक 2024 कसं वाटतं आज या सारसोईच्या मैदानामध्ये? आयोजन खूप आहे. आपण जशी लीग खेळतो त्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. एवढं सुंदर आयोजन आपल्या असोसिएशनमध्ये अजून झालेलं नाही. शनिवारचा दिवस टीम कंप्लीट आहे का? टीम तर 2 प्लेयर शॉर्टच आहे. चला जाऊयात. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला लगेचच मॅचला सुरुवात करा, वेळ जास्त घेऊ नका आणि एक फोटो सेशन या ठिकाणी घेतलं जाईल. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम सेंटर. टॉस जिंकलाय ते टीम लक्ष्मण 11 जांभूर या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला मॅच लगेच स्टार्ट करा. गो टू द कॉम्बॉक्स. हॅलो, विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स करंटेवाडी अमेनी वर्सेस चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचा एका धावेने श्री गणेशा होतोय. भैरवनाथ स्पोर्ट्स धावडे संघाचा आपण पाहतोय. स्ट्रायकर फलंदाज सागर आणि कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करताना आपल्याला या सामन्यादरम्यान या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळेल. आपण पाहतोय विशाल चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु 22च्या रूपाने एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. आपण पाहतोय खरोखरच एक चांगल्या अचूक माऱ्याची पहिला फलंदाज माघारी परतेल. मी अगोदरच उल्लेख केला होता, कारण खरोखरच चांगल्या नावाच्या लौकिकतेचा जपणारा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. विशाल कामगिरी नक्कीच करणार आणि त्याचबरोबर मान्यवरांची मांदियाळे आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते.
कासार्डे गावचे विद्यमान डेप्युटी सरपंच, कासार्डे ग्रामपंचायतचे विद्यमान डेप्युटी सरपंच सीताराम झोरे साहेबांचं आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत बाबूराव जानकर साहेब, भागोजी फाले साहेब, भागोजी झोरे साहेब आदी मान्यवरांचं आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात आणि या तरुण पिढीला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही खरोखरच उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजन संयोजन नवे सर्व मित्रपरिवार आणि खेळाडूंच्या माध्यमातून तुमचं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा सामन्यादरम्यान आपण वळू. मनोज आपल्याला पाहायला मिळेल. कैलास माघारी परततोय. मनोज आलाय स्ट्राईक एंडला. आपल्याला पाहू आपण नोमॅन जेन झोनच्या दिशेने चेंडू होता अनड्राईव्हचा, पण आपण तितकंच चांगलं चेंडूला प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात मात्र मनोज यशस्वी. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 4. संघासाठीचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. विशाल आपल्या नावाप्रमाणे एक विशाल महाकाय करणारी अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. आता मात्र नो मॅन झोनला चेंडू जाईल सीमा पार, चौकार. 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या. खरोखरच सागरी आपल्या नावाप्रमाणे सागराचं पाण्याची झुळूक जशी समुद्रात हेलकावे खाते तशी त्याची फलंदाजी मात्र या आत्ताच्या या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 8 धावा, 8 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय. खरोखरच एक उत्कृष्टरित्या षटक हाताळलं ते विशाल याने. अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. भैरवनाथ स्पोर्ट्स धावडे संघाला 18 चेंडू 26 धावा करावे लागतील. पाहायचा फलंदाजीची शैली. कव्हर ड्राईव्हचा फटका पण पाहायला, परंतु चेंडूला मात्र प्रोटेक्शन मिळेल. एक धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 9 धावा. एक चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विलास याच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूवरती प्रभावी समाचार घेणारा फटका. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक आकर्षण करणारी खेळी आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच तालुक्यातील नवख्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आयोजन संयोजन कमिटी खरोखरच प्रयत्नशील राहिली. त्याबद्दल मी सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंना विनंती करेल की आपल्या मनाच्या अंतःकरणाने आपण त्यांचं खरोखरच मनस्वी आभार मानायला हवेत. पुन्हा चेंडू बॅक टू बॅक, सीमा पार, चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या आणि बाउंड्री लाईनच्या ऑफ ड्राईव्हच्या दिशेने जे फलंदाज बसलेत त्यांनी जरा पिचच्या मागच्या साईडला बसा मित्रांनो. नियमावलीमध्ये तुम्ही खेळणार आहात संघ, तुम्ही त्याचं पालन काटेकोरपणे करायला हवं. बाउंड्री लाईनच्या पिचच्या बाहेर बसा. खेळाडूंना शेवटचा पुकार दिला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखरच आपण एक पाहिला तर एक चांगल्या गोलंदाजीची अकस खरोखरच एक माणस मनात ठेवून. हॅलो चेक. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती असेल आपण बाहेर बसा.
व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या पाठीमागे बसून घ्या. थँक्यू. आपण सूचनेचं पालन केल्याबद्दल धन्यवाद. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा. आत्ता मात्र चेंडूवरती प्रहार कसा असावा, आकाशाची गवसणी घेत चेंडू जातो सीमापार. षटकार. 6 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 25. आता मात्र 12 चेंडू 9 धावा असं समीकरण आणून ठेवलं या फलंदाजाने. आकर्षण निर्माण करायचं, खरोखरच सागराला गवसणी घालणारी याची खेळी खरोखरच एक अविस्मरणीय खेळी त्याच्या संघासाठीची आजची पाहायला मिळते. स्ट्रायकर फलंदाज सागर याची, कारण भैरवनाथ स्पोर्ट्स धावडे संघाकडून स्ट्रायकर फलंदाज प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आला असताना सागर थोडीशी संघाची पडझड होत असताना शांत संयमाने खरोखरच खेळ कसा करावा, मोक्याच्या क्षणी मोठे फटके कसे मारावे यासाठी खरोखरच पारंगत असणारा हा खेळाडू, नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच त्याच्या खिलाडू वृत्तीची दाद द्यायला नक्कीच आवडेल आम्हासी. 12 चेंडू 9 समीकरण आणून ठेवलंय सागर याने. पॉइंटच्या दिशेने प्रोटेक्शन मिळत आहे, परंतु आत्ता मला स्ट्राईक द्यायचं आहे सागरला. मनोजने मात्र खरोखर साथ निभावण्याचं कामगिरी मात्र पुरेपूर करतोय. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 26. सागराला बिळखा घालावी अशी माझी फलंदाजी आजच्या सोहळ्यातून दिसावी, असाच अविस्मरणीय फटकेबाजी पाहायला मिळते. ती धावडे संघाचा विस्फोटक असा फलंदाज सागर वैयक्तिक 27 धावावरती खेळी करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 32. वैयक्तिक 27 धावावरती सागर खेळतोय. संघाचा विजय कसा व्हावा आणि त्या विजयामध्ये माझा मोख्याचा खरोखरच माझ्या फटक्याचा भर कसा असावा हेच त्याच्या फलंदाजी शैलीतून दिसून आला. आणि या फटक्याने विजयी झालाय संघ तो भैरवनाथ स्पोर्ट्स धावडे संघ. आणि या सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच सागर याने यायचंय. चला सागर यांना दिला जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा किताब. आणि नेक्स्ट मॅच लगेचच क्षेत्ररक्षण स्वीकारलेला संघ लक्ष्मण 11 जांभूर संघ. आपण आपलं क्षेत्ररक्षण या सामन्या दरम्यानचा प्लेयर ऑफ द मॅच सागर